बारामती राणीच्या डोक्यावरती आणि स्वतःच्या डोक्यावरती घेतली, कारण आपण हारलो. गावताची काडी तोंडात धरणं हे हारण्याचं द्योतक आहे. तर ते गावताची पेटी त्यांनी डोक्यावर घेतली. तसं रावणानं सुद्धा त्या इंद्राच्या युद्धामध्ये घरगत आणि घरघर राक्षस तर मेहना होतात, पण रावणाला असं वेळ आली की गावताची काडी तोंडात धरायची वेळ आली. मग त्यावेळेस काय झालं पुढे ते ऐका, मी आपलं सरळ सरळ सांगतो. रावण धरिता रणांगणे पाठी राखा न देखे कोणी, सेना प्रधान गेले पळणे निद्रास्थानी कुंभकर्ण. रावणानं महाग बघितलं, रावणाला पकडलं, पण महाग बघितलं तर पाठी राखा कोण नाही, सगळे प्रधान पळून गेले. भावाची आठवण झाली रावणाला कुंभकर्णाची, पण कुंभकर्ण कुठं होता? झोपीमध्ये. ते कथा आपल्याला सांगायचं आहे. आता कोण आहे आपल्याला सांभाळायला, आपल्याला सहाय्य करायला कोण आहे, असं रावणाला वाटल्यानंतर काय झालं? युद्धी साय झाला घरघर, युद्ध केले अति दुर्धर, इंद्र मारिला हानोनी वज्र, केला चकचूर हाडांचा. आता त्याच वेळामध्ये घरघर नावाचा राक्षस मेहना सहाय्य झाला होता रावणाला, पण इंद्रानं वज्र मारलं आणि चुरा हाडाचा सुद्धा चुरा केला होता. हा कथा भाग नाथराय आपल्या मुखातून सांगतात. आणि मेहनाच रावणाच्या सहाय्य करायला गेलेला असताना मेहनाच मारला गेला. ही मूळ कथा काय, विषयवाक्य काय, ती असं त्याचा विषयवाक्य की ती क्रौंच्या पडलंकेची राजा कशी झाली, त्याच्यामुळे हो कथा भाग नाथरायनं महाग येऊन सांगितलाय. कधी महाग येतात नाथराय, कधी पुढे जातात. तर अशा प्रकारची कथा झाली होती, हे असं नाथराय आपल्याला सांगतात. शिववरदाची शक्ती इंद्रजित पावला गुप्त गती, आतर्क्य विचाराची युक्ती अमरपती धरला तिने. आणि मग महादेवाची तपश्चर्या इंद्रजितानं केलेली होती. इंद्रजिताला महादेव प्रसन्न झाले होते आणि मग तो गुप्त रूपानं रावणापर्यंत येऊन पोहोचला, लढाईमध्ये पोहोचला. कोण? इंद्रजित. आणि इंद्रजित तिथं येऊन पोहोचल्यानंतर मग काय झालं ते ऐका. इंद्राशी लावणी गळबंधन, लंके आणला आपण, इंद्रजित अभिधान तैपासून पावला. काय झालं? गुप्त रूपानं इंद्रजित तिथपर्यंत आला, इंद्राला गळ्याला बांधलं, लंकेला धरून आणलं. त्यावेळेस इंद्रजिताला इंद्रजित हे नाव पडलं. अगोदर इंद्रजित नाव नव्हतं त्याचं. काय नाव होतं त्याचं ठेवलेलं? मेघनाथ. पण इंद्राला धरून आणल्यामुळं इंद्राला जिंकणारा असं त्याचं नाव पडलं. हे नाथराय आपल्याला सांगतात. पोलीस साहेब आले, तुमचंच कार्य चालू आहे. हनुमंतराय तपासच करते सीतामाईचा, तपासाचं कार्य तुमच्याकडे. हनुमंतराया ज्या वेळेस रामरायापासून निघाले ते CID खात्यामध्ये तपास करते किंवा सरळ खात्यामध्ये तपास करते, पण सीतामाईचा तपास हनुमंतराया करतात. तेच खातं आमच्या साहेबाकडे आले. आता मला बुक करायचं असं लावा माझं, जरी तुम्हाला वाटत असलं तरी बरेच आले, श्रोते ओके बरेच आले.